किती प्रकारच्या वास्तू असतात आणि त्याचे थोडक्यात आम्हाला प्रकार सांग. जसं मी आता म्हटलं, बंगला, महाल है ना, राजवाडे मोठे मोठे. नंतर आपण जर खाली खाली येऊयात तर फ्लॅट. नॉर्मली फ्लॅट नंतर येतो आपण चाळीमध्ये. चाळीमधून येतो आपण पत्र्याच्या रूममध्ये. अगदी पत्र्याच्या रूममधून आलो की मग आपण जे बघतो पाईपमध्ये लोक राहत आहेत किंवा गावामध्ये गेलो तर झोपडीमध्ये राहत आहेत. तर वेगळ्याच प्रकारच्या वास्तू होत्या. पहिले तर आदिमानव गुहेत राहत होता. जसं त्याने प्रगती केली तसं त्याला हळूहळू कळायला लागलं की बाबा आपल्याला सुरक्षितता हवी, म्हणजे वास होईल अशी जागा म्हणजेच वास. मग त्याला पहिले कळलं की गुहेत आपण राहू शकतोय, पण नाही, थंडी येते, दरवाजा आहे, हवा पाणी येत नाही आहे, हवा मिळत नाही आहे, ऊर्जा मिळत नाही. मग त्याने पुढे 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 आपलं प्रस्थान वाढवलं. मग जसं त्याला समज येत गेली, जसं त्याला वास्तूबद्दल नॉलेज येत गेलं, तसं त्याने ते पुढे 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 सगळं केलं. मग आज आपण अगदी टॉप ऑफ द एंड म्हणू शकतो की पेंट हाऊस और महाल किंवा अशा गोष्टी, पण ह्या सगळ्यांच्याच नशिबात नाही आहेत. सो आपण आपल्या नशिबाने जी वास्तू म्हणजे जे घर राहण्यायोग्य केलेलं आहे त्याचे असे वेरियस पार्ट्स आहेत.